या दोघांशिवाय घरी तिसरं कोणीच आलं नाहीये. त्यातही मी पेपर्स ठेवलेल्या ठिकाणी वारंवार जाणारी व्यक्ती एकच. खरंच तेव्हा पैशांसाठी ह्या थराला जाऊ शकतो? हे जर पैसे मिळाले नसते तर आज माझ्या रूमची चावी गेली असते रे. काय काय केलं असतं मी देवा. अरे 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 शेखर भावा वेडा बिडास के हा? अरे आपण काय पण असं खास केलं नाही. अरे तर आपण तुझ्या रूम मध्ये राहतोस की. हे बघ आपला एक फंड आहे. आपल्याकडे जे जास्त आहे ना ते आपण वाटतच असतो रे. पैसा काय रे आज आहे उद्या नाही. पण आपला माणूस महत्वाचा रे. कळलं? देवा मला आता फक्त 50,000चीच गरज आहे. हे 10,000 वरती जास्तीचे आहेत. हे तू परत ठेव. पैशासाठी आपण काय पण करू शकतो. देवा फायनली तुम्ही तुमचा खरा चेहरा दाखवलातच. क्वेश्चन पेपर चोरी केलेत तुम्ही माझ्या घरातून. काहीच वाटलं नाही. चोरी? आणि प्लीज आता असं नको दाखवूस की मी काय बोलते हे तुला कळतच नाहीये. माझ्या घरातून क्वेश्चन पेपर चोरी केलेत आणि तुम्हाला जरा सुद्धा लाज वाटत नाहीये. आणि तुम्हाला विकत घेताना लाज वाटत नाहीये. देवाची खरंच काहीच चूक नाहीये. त्याने मला मदत केली होती. आता मला कळतंय की तुम्हाला ह्यांच्या बरोबर का रूम शेअर करायची होती. आज लक्ष देते माझ्या. आणि तुम्हाला अचानकपणे अभ्यासात इतका इंटरेस्ट का डेव्हलप व्हावा, सस्पेंड झाल्यानंतर पण अभ्यास करण्यात का इंटरेस्ट आहे हेही माझ्या लक्षात आले. चोरीचा प्लॅन होता तुमचा, अभ्यास करण्याचा नाही. मॅम, प्रामाणिकपणा रक्तात असावा लागतो तर वृत्तीत येतो. तेव्हा तुम्ही नेहमी काय बोलता ते सुरुवात शेवट काय? सुरुवात तुम्ही केली पण त्याचा एंड आपण करणार. कारण आपली सुरुवातच एंड पासून असते. तुमच्या या फालतूगिरीचा एंड आता मी करणार. आज इथे मिस्टर देवा सुर्वे, तुम्हाला मी DS कॉलेज मधून काढून टाकते. गेट आउट. प्रामाणिकपणा रक्तात असावा लागतो तर वृत्तीत येतो. मॅम देवाची खरंच काही चूक नाहीये. काल हॉस्टेलची फीस भरायला माझ्याकडे पैसे नव्हते आणि देवाने मला मदत केली मॅम म्हणून. आणि तुम्ही नेमकं कितीही देवाला वाचवण्याचा प्रयत्न केलात ना तुम्ही तरी मी ऐकणार नाहीये. मॅम तुमचा माझ्यावरती विश्वास नसेल पण एक मिनिट, या रिसिप्टवर तर विश्वास बसेल.
काय ग? काय झालं? आज सकाळी डॉक्टर सचिनने माझ्याकडे फर्स्ट सेमिस्टरचे पेपर्स दिले होते, जे खूप महत्वाचे आहेत. सकाळी कबीर आणि देवा आपल्याकडे आले होते, तेव्हापासून ते मला सापडत नाहीयेत. मला वाटलं की देवाने ते उचललेत. मी सगळ्यांच्या समोर देवावर चोरीचा आरोप केला. एकही शब्द न बोलता तो तिथून निघून गेला. त्यानंतर मला असं कळलं की देवाची काहीच चूक नाहीये. खरं तर चूक माझी आहे. मी त्याला बोलायची संधीच दिली नाही. डॉली, तू जितकी चांगली स्टुडंट होतीस ना, तितकी चांगली डीन आहेस असं नाही मला वाटत. असो, चूक करतो तो माणूस. कुठलीही गोष्ट आपण स्वतः न पाहिल्याचा दुष्परिणाम हा असतो की आपलं मन आणि मेंदू त्यावर विश्वास ठेवतो. मॅडम काय तुम्ही पण, मी सकाळपासून राबून एवढ्या चकल्या बनवल्या आणि तुम्ही अजून टेस्ट पण नाही केले. अगं, आता टेस्ट करून बघा ना कशी झाली ती. काय तुम्ही बी सकाळपासून नुसतं पेपरच करताय. पेपर काय कुठे पळून जाणार आहेत काय? डॉली, अ नोट ऑन फ्रॅक्चर हिलिंग असा एक प्रश्न होता त्याच्यात. तुला कसं माहिती? विश्वासघात देवानं नाही, या चकल्यांनी केलाय. तुझा पेपर चकल्यांचं तेल पितोय. ओ माय गॉड. आपण गोष्टी न पाहिल्याचा दुष्परिणाम हा असतो. मन आणि मेंदू त्याच्यावर विश्वास ठेवतो. पिंकी, पिंकी काय आहे? पिंकी नंतर आधी जा आणि देवाची माफी माग. ओ माय गॉड. आता कुठे शोधू या सिली मॅनला? कुठे गेला असेल आता? नाही आहे ना तुझ्याकडे उत्तर? राधा, वी आर गोइंग टू बी डॉक्टर्स. पेशंटची हिस्ट्री चेक केल्याशिवाय असा आजार नाही ठरवू शकत त्याचा. सो मी आलोच. खरं आहे तुझं. मी नव्हतं ओळखलं त्याला, पण आता मात्र नीट ओळखलंय. तूही ओळखशील कधी ना कधी, कारण तुझा मित्र माझा बाप आहे. हॅलो, हां मॅम. कबीर, तुझ्याकडे देवाच्या कुठल्याही माणसाचा फोन नंबर आहे? देवाच्या, हां एका पंटरचा असेल. प्लीज मला पाठव. हो पाठवतो. ही 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 कुठली भाषा आहे? पंटर अँड ऑल? सॉरी मॅम, मी पाठवतो लगेच नंबर. एक मिनिट. तुझ्याकडे त्याचा नंबर कसा आला? मॅम आता मी नंबर पाठवू का आधी डिलीट करू? आधी नंबर पाठव आणि मग तो डिलीट कर. हे भाई काय झाला? हे भाई बोल ना, काय झाला? बोल ना आमच्याशी थोडासा. भाई पहिले हा सायलेंट मोड बदल भाई. ए बा, काय झालंय? भाई बोल ना भाई, काय झालं? तेव्हा, अरे तेव्हा काहीतरी बोलणार रे. तेव्हा आहे बाळ. अरे सत्य. भाई नको रे असा वागू, तू बोल ना आमच्याशी. बाई चालेल ना आता. दोस्ती तुटायची ना.
हे देवाबाई तुझ्या डोळ्यात पाणी. इच्छा गावात बाई तू नाव बोल फक्त. डेथ सर्टिफिकेट वरती नाव नाही लिहिलं तर बोल बाई तू. अरे बोलत काय बसलाय? गाडी काढ भाई. ना पुढची तारीख ना बेल, केसचा निकालच लावून टाकतो मी. हा चल चल चल. फालतूमध्ये लोक मरणाला घाबरतात, असली तर ही जिंदगी देते. अरे देवा, मी तुझी बहीण येणार आहे, मग मला तरी सांग ना काय झालं ते. माझ्या घरातून क्वेश्चन पेपर चोरी केलेत आणि तुम्हाला जरा सुद्धा लाज वाटत नाहीये? प्रामाणिकपणा रक्तात असावा लागतो, तर वृत्तीत येतो. मिस्टर देवा सुर्वे, तुम्हाला मी DS कॉलेज मधून काढून टाकते. म्हणून माणसाने जास्त शिकायला नाही पाहिजे. सगळ्यातलं सगळंच कळतं नाही तर. तरी मी तुला सांगत होते ती बाई आहे ना उलट्या काळजाची. पण नाही ऐकलं माझं. लय पुळका आला होता ना तिचा. आता घे. विदाऊट प्रूफ एवढा मोठा आरोप. तिच्यावर तर अब्रू नुकसानीचे केसच टाकतो मी. ए भाई तू टेन्शन नको घेऊ. आणि हे बघ भाई, आपण हार नाही मानायची. आपण बघू ना काय करायचं ते. आणि भाई तू त्या डॉलीबाईचा कशाला मनावर घेतो? आपल्याला थोडी लाईव्ह काढायची तिच्या बरोबर. डॉलीबाई जेव्हा आपल्याला बोलत होत्या ना, आपल्यावर आरोप करत होत्या ना, तेव्हा वाईट वाटलं रे. जास्त वाईट वाटलं ते आपली राधा आपल्याला बोलत होती तेव्हा. अरे माणूस आपल्याला बोलतो, आपल्याला काय नाही वाटत. जेव्हा आपला माणूस आपल्याला बोलतो ना, तेव्हा जाम वाईट वाटतं. काय दुनिया आहे सारी. बिघडायचे एवढे चान्स आणून आणून देते, पण आपण सुधारायचं एक चान्स मागतो तरी कोणी देत नाही. डॉलीबाई त्या दिवशी आपल्याला ओरडून सांगत होते, आपल्यावर आरोप करत होते ना, तेव्हा काहीच करून सांगावं असं वाटत होतं. ओरडून सांगावं असं वाटत होतं की नाही, आपण कोणाला नाही फसवलं, आपण नाही कुठली चोरी केली. मग आता सांगा ना. चला बाई लोक, अरे चला वरती. डोली मॅडम पहिल्यांदा आल्यात आपल्याकडे. कातर जमा नको का करायला. चला. चले. प्लीज कुणी जाऊ नका. प्लीज प्लीज. अख्ख्या कॉलेजच्या समोर मी देवाचा अपमान केला. खरं तर माफी पण मी कॉलेजमध्ये सगळ्यांच्या समोरच मागायला हवी होती, पण ते शक्य नाही झालं. पण निदान देवाच्या जवळच्या लोकांच्या समोर तरी माफी मागते. देवा, क्वेश्चन पेपर्स तुम्ही चोरी केलेत असा आरोप केला मी तुमच्यावर. डॉलीबाई जाऊ दे ना, गैरसमज होता तुमचा. ते जे काय असेल ते, पण शहानिशा न करता मी काय वाटेल ते बोलले तुम्हाला. इनफॅक्ट जरा जास्तच बोलले. सॉरी. प्लीज प्लीज मला माफ कर. चला बाईलो, आपण चहा पाण्याचा बघू. चला ना. हे अक्का चल ना, चल ना पांडे, चल गब्बर. मला तर खरंच कळत नाहीये मी काय बोलू. म्हणजे मला असं जरा जरी फिलिंग आलं ना की कुणीतरी मला फसवतंय, तर मला कंट्रोलच होत नाही. आय एम सो सॉरी. परत असं कधीच होणार नाही. हवं तर तुम्ही मला शिक्षा द्या. गोड श्रीखंडाला कधी कोण शिक्षा करतं काय?
पाण्याची खूप भीती वाटते. रात नशी Your house is really beautiful. या या तुमचं घर खरंच खूप सुंदर आहे. काय पण तुम्ही छान पैसे कमवता. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इतकं छान आहे. सगळंच इतकं चांगलं आहे. मग तुम्ही ह्या वयात मेडिकल कॉलेजला काय ऍडमिशन घेतली? डॉल्बी, आपण शाळा काय खूप नाही शिकलो, पण दुनियेच्या शाळेत आपण खूप काही शिकलो. घरच्या परिस्थितीमुळे पैसा कमवायला लागलो, पण पैसा कमवता कमवता दोन गोष्टी मात्र कमवायच्या राहिल्या. एक इज्जत आणि दुसरं म्हणजे आपलं प्रेमाचं माणूस. मग म्हटलं जर या गोष्टी आपल्याला कमवायच्या असतील तर त्याला एकच मार्ग आहे, तो म्हणजे शिक्षणाचा. मग काय, मग आपण घेतली मेडिकल कॉलेजला ऍडमिशन. आता तिथूनच दोन गोष्टी घेऊन जाणार. एक म्हणजे डिग्री आणि दुसरं म्हणजे आपलं प्रेमाचं माणूस. जर तुम्ही शाळेतलं शिक्षण पूर्ण केलं नाही तर मग मेडिकल कॉलेजला ऍडमिशन कसं घेतलं? डॉलीबाई, आता प्रत्येक कसं, का, कायको, कैसा याला उत्तर नसतात. तर आपण तुम्हाला विचारलं का की तुम्ही इथे कशा आलात ते? मी निघते. नाही डॉलीबाई, आपण सोडतो ना तुम्हाला. हे सत्या, हा बाय. गाडी काढ रे. हा बाय. नाही नको, मी जाईन. अरे डॉलीबाई, असं कसं? आपण सोडतो ना तुम्हाला. मी येताना एकटीच आले होते ना, मी जाईन एकटी. हा, पण जाताना आपण तुमच्या बरोबर येतो ना. नाही 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 नको, मी मॅनेज करीन, मी जाईन एकटी. हा, असं कसं डॉलीबाई? आता कोणतरी सोबत हवं ना. ए बाय, मी जाऊ का सोडायला? नाही नाही नाही, आपण जातोय ना. नाही नाही नको, मी जात. नीट पोचलात का? तुम्ही हसताना खूप छान दिसता. चला, स्नेहलता श्रीखंडे, तयारीला लागा.